आज ही शिवस्वराज्य यात्रा या अकलूजमध्ये आली ते आपल्या सर्वांचे प्रेरणास्थान, ऊर्जा स्तोत्र आणि एक आपल्यामध्ये उमेद भरणारं असं या राज्यामधलं झपाटून गेलेलं नेतृत्व माननीय आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, ज्यांनी गेल्या 5-6 महिन्यापासून आपलं घरदार सोडून या राज्यामध्ये परिवर्तन झालं पाहिजे आणि आपला पक्ष 90% फुटलेला असताना पुन्हा नव्या उमेदीनं पवार साहेबांना खऱ्या अर्थानं ज्यानं ताकद दिली, ज्यानं आपल्या वडिलांप्रमाणे आधार दिला, ते या राज्याचे एक कर्तव्यदक्ष प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील साहेब, आपल्या सर्वांचं आदरस्थान गेली अनेक वर्ष या जिल्ह्यामध्ये एक विकासाचं राजकारण केलं ते आदरणीय विजयदादा, ज्यांना आपण गेल्या 2 महिन्यापूर्वी झुंजारपणानं याच तालुक्याच्या बळावरती विजयी केलं, ते आपले लोकप्रिय खासदार धैर्यशील भैया, या ठिकाणी मदनदादा, सगळ्या सेलचे महबूब शेखसह सगळेच आमच्या या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय फतेसिंग दादा, युवक सरचिटणीस संकल्प डोळस, या ठिकाणी अजूनही बरीचशी शिवबाबा, बरीचशी मंडळी, डॉक्टर धनंजय साठे, आमचे बाळासाहेबजी दांजे, माणिक बापू, सगळ्याच या ठिकाणी मंडळी मंचावरती सर्वांची नावं तरी नावं शिल्लक राहणार आहे आणि तुम्ही या तालुक्यामधली सगळी प्रमुख मंडळी, गावोगावची नेते मंडळी, सरपंच, सोसायटीचे चेअरमन आणि गावगाडा चालवणारी आपण माणसं आहोत. शिवस्वराज्य यात्रेबद्दल माननीय जयंत पाटील साहेब, आता अमोलजी कोल्हे साहेब येणार आहेत, ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शन करतीलच. ही यात्रा आपल्या जिल्ह्यामध्ये आलेली आहे, पहिल्यांदा या माळशिरस तालुक्यामध्ये आलेली आहे. आपण धैर्यशील भैयांना निवडून दिलं, राजकारणामध्ये अनेक घडामोडी झाल्या आणि त्या घडामोडीमध्ये आपण एक चांगला निर्णय घेतला की या तालुक्यामध्ये इथून पुढं विकासाचं राजकारण करायचं. आपले अनेक प्रश्न आहेत, आपल्याला तालुक्याला पुढे घेऊन जाण्यासाठी आपण जर एक खऱ्या मनानं दिलानं एकत्र आलो, नव्या विचाराची, शिवबाबा असतील, भैया असतील, अर्जुनदादा असतील, आपण एक वेगळं चांगल्या पद्धतीचं राजकारण करू. उद्या जिल्हा परिषद पंचायत समित्या असतील तर त्या आपण बिनविरोध करू. आज जवळजवळ तालुक्यातल्या 13-14 ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा बिनविरोध झालेल्या आहेत. उद्याही याही गावागावामधला संघर्ष आपण थांबवून त्याही ग्रामपंचायती आपण बिनविरोध करण्याचा प्रयत्न करू. हे आपण सरपंच झालो किंवा जिल्हा परिषद सदस्य झालो किंवा खासदार आमदार झालो, हे फार मोठं काय मिळवलं ते पद हे 5 वर्षासाठी ठराविक दिवसासाठी असतं. पण याही पलीकडं आपल्या तालुक्यामध्ये कायमस्वरूपी आपण जर एकमेकाला विरोध करत राहिलो तर आपल्याही बाजूला आणि त्यांच्याही बाजूला चुकीची माणसं गैरफायदा घेत आपलाही वेळ वाया घालवतात आणि समाजामध्येही नाही म्हटलं तरी खूप मोठं नुकसान होऊन जातं. आणि हा विचार करून आपण जर हा माळशिरस तालुका एकत्र आला तर आपल्याला या जिल्ह्याचं राजकारणसुद्धा व्यवस्थितपणानं घडी बसवता येईल. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये आज कोणाचा कोणाला ताळमेळ राहिलेला नाही, कोण कोणाचं ऐकत नाही. कोणत्याही प्रकारे विकासासाठी या ठिकाणी अमोलजी कोल्हे साहेब आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं स्वागत करावं.
तर या तालुक्यामध्ये आपण एक चांगला पायंडा पाडूया. वेळ निघून जात असते, पण कुणी ना कुणीतरी या समाजाला दिशा देणं गरजेचं असतं आणि म्हणून ही 2-5 वर्षे अशीच निघून जातात, आपल्याला गेलेली कळत नाहीत. पदं येतात जातात, अनेकांनी आमदारक्या भोगले किंवा खासदार झाले, अनेक पदं आपणही सरपंच जिल्हा परिषद सदस्य झाला. पण आपल्या तालुक्याचा हे भविष्य आपल्याला निश्चितपणानं बदलावायचं आहे, पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला अनेक या तालुक्यामध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, विजेचे प्रश्न आहेत. उजनीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. उजनी 6 महिन्याच्या आतमध्ये खाली होते. तर आपल्याला 11 पैकी जयंत पाटील साहेब या ठिकाणी 10 आमदार बदलायचे आहेत आणि ती ताकद निश्चितपणानं मोहिते पाटील कुटुंबाकडे आहे आणि आपण या जिल्ह्यामधले हे 10 आमदार या ठिकाणी बदलू आणि त्यामध्ये बदल होणार आहे. मी गेली महिना 2 महिना सातत्यानं प्रवास करतोय. दरेशील भैयासुद्धा रात्रंदिवस पळतायत. सगळ्या जिल्ह्यामध्ये चौफेरपणानं ते सुद्धा त्या ठिकाणी वेळ देत आहेत, लोकांनाही वेळ देत आहेत. आज आपले कुणीही आमदार नसल्यामुळं त्या ठिकाणी जनतेची कामं करतायत. परंतु आपण या जनस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आपल्या तालुक्यामध्ये फार मोठा कार्यक्रम घ्यावा किंवा फार मोठं काय करावं अशी परिस्थिती नाही आपल्या तालुक्यामध्ये. माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ तुतारी पिपाणी धरलं तर इकडं 80,000 आणि तिकडं 13+3 म्हणजे 16,000. एका तालुक्यामध्ये आपल्या 96,000 मताचं लीड आहे आणि ती त्या परिस्थितीमध्ये जवळजवळ आपल्याच तालुक्यामध्ये, इतर तालुक्यामध्ये त्यांनी 15-16 कोटी रुपये खर्च केले, पण आपल्या तालुक्यामध्ये जवळजवळ 26.5 कोटी रुपये त्यांनी खर्च केले आणि त्यांना इथून लीड कमी करायचं होतं. एक का होईना पण मत जास्त घ्यायचं होतं. पण आपण सगळे खंबीरपणानं लढला, उभं राहिला ताकदीनं. पवारसाहेबांचे विचार जयंत पाटील साहेबांनी जो गेली 6 महिने पिंजून काढलं होतं आणि जयंत पाटील साहेबांनाही मी 6 महिन्यापूर्वी जयंत पाटील साहेबांना मी पहिला SMS पाठवला होता की पाटील साहेब की उमेदवारी दरेशील मोहिते पाटलांना तुम्ही द्या आणि तरच जयंत पाटील साहेबांना आश्चर्य वाटलं, असं कसं आणि तुम्ही काय करणार. निश्चितपणाने मी सुद्धा सोबत आहे अशा प्रकारचा मेसेज जयंत पाटील साहेबांना पाठवल्यानंतर त्यांनी शंकर नाना प्रकाश बापू यांना सुद्धा दाखवला की उत्तमरावचंही हेच मत आहे. आणि ज्या वेळेला विमान आलं त्याच दिवशी जयंत पाटील साहेब इथं दरेशील भैयांच्या प्रवेशाला होते. त्यावेळी त्यांनी ठामपणानं सांगितलं की त्यांनी मला शब्द दिलेला आहे, ते आपल्याला सोडून जाणार नाहीत आणि एकदा ठरलं की आपण जीव तोडून. मी दरेशील भैयांना सुद्धा सांगितलं होतं, जयंत पाटील साहेबांना सांगितलं होतं की काय असेल माझी 5 मतं घरातली, पण मी प्राणपणानं तुमच्याबरोबर आहे. मतं किती कमी येतील जास्त येतील त्या काळातला किंवा त्या माहोलमधला तो विषय राहतो, परंतु आम्ही चांगल्या पद्धतीने निवडणूक करू शकलो आणि याचा परिणाम सोलापूर मतदारसंघावरती मोठ्या प्रमाणावरती झाला. आपण एकत्र आलो. माळशिरसची ही लोकसभा तुम्ही जिंकली हा मेसेज या ठिकाणी सांगली असेल, बारामती असेल, सोलापूर असेल या ठिकाणी तीव्रतेनं गेला आणि त्याचा रिझल्टसुद्धा चांगल्या पद्धतीनं आला. जयंत पाटील साहेब अजूनही 3 महिने त्यांचा हा प्रवास ही गोडदोड, रात्रंदिवस त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. पण जयंत पाटलांसाठी आपण शुभेच्छा देण्यासाठी या शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं या ठिकाणी आलेलो आहोत आणि त्यांचं हे कष्ट निश्चितपणानं माळशिरस तालुका असेल, सोलापूर जिल्हा असेल वाया जाऊ देणार नाही एवढंच या प्रसंगानं सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर कार्यक्रमाच्या